सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. तुम्हा मला तर सोडा, परंतु संतांनी वर्णन केलं की वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा 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 निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला सवितेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. अरे जो देव वेदांना सुद्धा वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. वेदांना सुद्धा जो भगवंत कळाला नाही, पण संतांनी त्याची आवड आम्हाला सांगावी. वास्तविक पाहता हे मानवी जीवन व्यथित करत असताना भक्ती करत नाही असा जीव नाही. प्रत्येक जण इच्छापूर्तीसाठी, उद्धारासाठी, आत्मकल्याणासाठी, अपेक्षापोटी काही ना काही ध्येयनं हेतून भक्तीच करत असतो. परंतु आम्ही ती भक्ती करतो की जी आम्हाला आवडते, पण ज्याची करतो ना त्याला ती आवडणं महत्वाचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वा स्थिज सुरास्थित राजलक्ष्मी धर्मिष्ठार्य वचसा यदगादरण्यम माया मृगम दयितये स्फितमन्मदावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम. राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर विठ्ठल रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म हि काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा वारकऱ्याचं अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा किंवा नवे नवे देवाची आवड सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अथक सहकार्यानं
सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य नामसप्ताहाचं आयोजन नियोजन कोरोनामुळे 2 वर्ष सप्ताह करता आला नाही, पण तरीही आमच्या सर्वच वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये, वैष्णवांच्या अंतकरणामध्ये तगमग होती, कधी हे वातावरण खुलं होईल आणि कधी हा पुनश्च नामसप्ताह आमच्या गावामध्ये होईल. तात्यांचा नेहमी कॉल होता, आरतीताई फक्त आता कोरोना संपला पाहिजे किंवा हे सगळं खुलं झालं की सप्ताह करण्याची फार मोठी मनात इच्छा आहे. पण माऊली अजूनही परिपूर्णतः कोरोना गेलेला नाही, संपलेला नाही. अशाही वातावरणामध्ये आपण बहुसंख्येनं उपस्थित आहात आणि देवावरती विशेषतः आपला विश्वास आहे. मला एक सांगा, कोरोनाचा जो विषाणू आहे तो दिसतो का? प्रसन्न बसा. सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ पडला असं काय कीर्तनाला बसू नका, आणि कीर्तनकाराच्या 10व्याला आला असं काय कीर्तनकाराकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, क्योंकि जो फूल खिले हुए होते वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते हैं, और जो फूल मुरझाए होते वो किचरे के डिब्बे में गिर जाते हैं. प्रश्न आपला आहे, प्रसन्न राहून भगवंताच्या चरणारविंदी समर्पित व्हायचे की अप्रसन्न राहून कालरूपी कचऱ्याच्या डब्यामध्ये पडायचे. म्हणून प्रसन्न बसा, फार वेळ घेणार नाही. मला परिपूर्णता जाणीवे की कीर्तनाला वेळ झाला, पण वास्तविक पाहता माझा फार अत्यंत दूरचा प्रवास होता. भुसावळला माझी कथा होती. बस काल्याचं कीर्तन आटोपलं, जेवण करून गाडीत बसलो तर नॉनस्टॉप इथंच उतरलो. खरंच खूप दूरचा प्रवास झाला. मी तात्यांना म्हणत होते, तात्या माझी सेवा शक्य होणार नाही. ते म्हणले, नाही दिदी, 2 वर्षापूर्वी रामनवमीला दुपारी कीर्तन झालं होतं. आता आमची मनातून इच्छा आहे की तुमची एकतरी सेवा व्हावी. म्हणून खरं तर त्यांच्या प्रेमाखातर आग्रहास्तव ही सेवा मला स्वीकारावी लागली. अत्यंत दूरचा प्रवास करून मी आली. परंतु 10 आता वाजलेले, तसं नियमानं 2 तास कीर्तन झालं पाहिजे. हरकत नाही, मी 10 ते 12 ही कीर्तन करेल, पण 12च्या पुढे जर माझ्या घड्याळाचा काटा गेला ना, बसलेले लोक म्हणतील, ओ ताई मला जाऊ द्या ना घरी, आता वाजली की. हां, हे प्रमाण पाठी त्यांचा अशी वाईट अवस्था होऊ नये. फार वेळ नाही, अर्धा ते पाऊण तास, बरोबर 1 तास माझ्याकडे बाकी आहे सेवा करण्याचा. आपण प्रयत्न करू. फार गोड आयोजन नियोजन तुम्ही ग्रामस्थ मंडळींनी केलं. कोरोनासारख्या वातावरणामध्ये एवढं गोड नियोजन केलं, पण लक्ष देऊन ऐका, कोरोनाचा जो विषाणू आहे दिसतो का हो आपल्याला? माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. मला तोंडाने बोललं तरच कळतं. मला काय ते मुंडकं डुलवलेलं कळत? हा, मग काहीतरी हो नकार द्या ना मला. कोरोनाचा जो विषाणू आहे तो दिसतो का आपल्याला? नाही दिसत. न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, तर न दिसणारा भगवंत आम्हाला का तारू शकत नाही? हा विश्वास, या विश्वासाच्या बळावरच मायबाप आपण बहुसंख्येने या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहात. वास्तविक पाहता वाटलं नव्हतं की दुपारी माझी त्यावेळेला सेवा झाली होती आणि महिला सप्ताहाचं नियोजन करणं तात्या तसं एवढं सोपं नाही. चांगल्या चांगल्या लोकांना ते अशक्य आहे, पण आमच्या सर्वच महाराष्ट्रातील नामवंत महिला या ठिकाणी तुम्ही सेवेसाठी बोलवल्या. आमच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य की ज्या वेळेला लेडीज कोणी मृदुंग वाजवत नव्हतं, त्यावेळेला आमच्या सर्व तरुणाईमध्ये की ज्यांनी विशेषतः मृदुंगामध्ये तयारी केली, माझी प्रिय भगिनी वैष्णव सखी आमच्या ज्ञानेश्वरी ताई तमलवर या ठिकाणी उपस्थित आहे. ताई मनस्वी, तुम्हाला धन्यवाद. आदरणीय कीर्तनकार आमच्या पाहुण्याच आहे आणि वास्तविक पाहता वैष्णव सखी आहे. आमच्या आदरणीय योगिता ताई कीर्तनकार आहेत, पण तरीसुद्धा आम्हा कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन याच्यासाठी फार मोठं मन असावं लागतं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आमच्या नंदिनी ताई, ज्यांचा अत्यंत कुकिळासारखा मधुर गोड आवाज आहे, त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझी प्रिय वैष्णव सखे, ह्या सर्वच आमच्या आदरणीय संगीता ताई असतील की अत्यंत अनेक दिवसांचा आमचा परिचय आणि सगळ्यांशी मन मिळून वागणाऱ्या ह्या सगळ्याच आमच्या सख्या आहेत. म्हणून या निमित्तानं खूप दिवस झाले आमच्याही भेटीगाठी नव्हत्या, पण या कोरोनाच्या या निमित्तानं 2 वर्षे भेटीगाठी झाल्या नाहीत. पण आजही याही वातावरणामध्ये तात्या तुम्ही नियोजन केलं म्हणून सगळ्यांच्या या निमित्तानं तरी आमच्या भेटीगाठी झाल्या आणि अत्यंत तात्यांना काळजी होती. ताई, मी निघाल्यापासून तात्यांचा मला कॉल कसा होता माहिती का? ताई, गाडी जरा स्पीड ना चालवा, पण सावकाश या. मी याच्यातून नेमकंच काय समजायचं? मी गाडी स्पीड न चालवा पण सावकाश या. ताई, गाडी स्पीडनच राहू द्या पण तुम्ही आराम करा. मी म्हटलं मग कीर्तनाला नको? नाही तसं नाही, पण गाडीत तुम्ही झोपा म्हटलं. पण असं तात्यांचं विशेष प्रेम आहे. महाराज, कार्यक्रमापुरतं मर्यादित प्रेम करणारे खूप लोक असतात. हा, कुठं आलात तुम्ही? काय घेणार?
काय खाणार एवढ्या पंचायती फोनवर करणारे. पण एकदा की कीर्तन संपलं मग महाराज तुम्ही घरला गेले का तसेच गेले, लोकांचा पुन्हा फोन नसतो पण येईपर्यंत. पण इथं मात्र तसं नाहीये. 12 महिन्यातून कधीतरी फोन करत असतात आमचे तात्या, कशा आहात ताई, कोरोनाची स्थिती होती, सगळे तर सुरक्षित आहात ना. चला, हे जिव्हाळ्याचं नातं, हे प्रेमाचं नातं सगळेच जण त्या ठिकाणी आमचे तात्या निभवत असतात. सर्वांवरतीच प्रेम करणार हे सर्व तुम्ही ग्रामस्थ मंडळी आहात. आणि म्हणून याही वातावरणामध्ये भव्य दिव्य नामसप्ताहाचं नियोजन केलं. माझ्या सर्वच माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे काका, तुम्हालाच बरं आमच्या महिलांनी स्वीकारलं, एकटेच त्या ठिकाणी आहेत, पण हरकत नाही, तुमची उत्तम सेवा आहे. आदरणीय ताई साहेब, तुमचं नाव? लंकाताईजी या ठिकाणी उपस्थित आहे. ताई, तुम्हालाही मनस्वी धन्यवाद. तुमचा माझा परिचय नाही, परंतु आज या निमित्तानं आपली भेट होते. साऊंड सिस्टीमवाले दादा, उत्तम तुमची सिस्टीम आहे आणि खूप सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन आहे. चोपदार बाबा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अतिशय वजनदार व्यक्तिमत्व वा. नाही तर काही चोपदार नुसती चोप घेऊन उभा राहतात. कोणी डुकल्या घ्या, कोणी खडे मारा, एकमेकाला बडबड करा, ते काही बोलत नाही. त्यांना वाटतं बरं तर बरं, नाही तर ते चोप घेऊन मला चोपून काढतील. असे काही चोपदार असतात, पण वजनदार चोपदार आहेत आमचे. आदरणीय सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानदानाची सेवा सर्वांनीच माझ्याकडे सुपूर्त केली. अभंग जो निवडला माझ्या एकनाथ महाराजांचा, आणि अभंगामध्ये एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. वास्तविक पाहता, अरे जो देव तुम्हा मला कळाला नाही, जो देव तुम्हा मला तर सोडा, परंतु संतांनी वर्णन केलं की वेदांनाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. 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 नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. वेदांना सुद्धा जो भगवंत कळाला नाही, पण संतांनी त्याची आवड आम्हाला सांगावी. वास्तविक पाहता हे मानवी जीवन व्यतीत करत असताना भक्ती करत नाही असा जीव नाही. प्रत्येक जण इच्छापूर्तीसाठी, उद्धारासाठी, आत्मकल्याणासाठी, अपेक्षापोटी काही ना काही ध्येयनं हेतून भक्तीच करत असतो. परंतु आम्ही ती भक्ती करतो की जी आम्हाला आवडते, पण ज्याची करतो ना त्याला ती आवडणं महत्वाचे. जसं घरला लग्न झालं मुलीचं आणि 6 महिने झाला जावईच आला नाही. सासूबाईचा सासऱ्याचा नेहमी फोन, जावई बापू लग्न होऊन 6 महिने झाले, अहो आमची मनातून इच्छा आहे की तुम्ही आमच्या घरी यावं. पण एक दिवस अचानक जावयाना फोन केला, सासूबाई मामा मी तुमच्या घरला येतोय. यांना तर आनंदच गगनात मावेना. साध्या गाईचं दूध पित होते. जावई येणार म्हटल्यावर ताई लगेच म्हशीचंच दूध सासूबाई घेऊन आली. आणि जावई आला, गरम पाणी वगैरे ठेवला, हातपाय तोंड धुवून फ्रेश होईपर्यंत हिनं चहा ठेवलेला होता. जावई फ्रेश झाल्यानंतर पाणी दिलं आणि त्यानंतर 10 मिनिटानं चहा आला. म्हणजे जावई आल्यापासून अर्धा तास म्हशीच्या दुधाचा चहा उकळत होता. चहा समोर आला, जावयानं चहा पाहिला आणि जावई बापू म्हणतात, सासूबाई चहाचा सुगंध फार सुंदर येतोय,
पण माफ करा मला, तुम्ही फार कष्टानं जरी बनवलेला असला पण मी चहा घेत नाही. तिथं नाराज झाली, पण असं कसं जावई बापू, फार वेळ झाला, फार प्रयासानं मी चहा बनवला, चहा घ्यावाच लागेल. मामाचंही तोंड बारीक झालं, हो असं कसं करता म्हणले जावई, अहो खूप सासूनं तुमच्या सासूनं मेहनतीनं चहा बनवला, चहा घ्यावाच लागेल. आता दोघांचा फार आग्रह झाला, पण जावयानं सांगितलं माफ करा, माझा संकल्प मी चहाच घेत नाही. मग यांनी सांगितलं एवढा कष्टानं बनवला ना, मग सासऱ्यानं जावयाला खाली पाडलं आणि मग चहा पाजला. मला एक सांगा, पाहुणचार जो आहे तो आपल्या आवडीचा आहे, पण ज्याच्यासाठी केला त्याला तो आवडतो का? बोला ना, बोला, आवडतो का? नाही आवडत. म्हणून आपण भक्ती करतो ती आपल्या आवडीची करतो, पण ज्याची करतो त्याला ती आवडणं महत्वाचं आहे. आणि म्हणून संत सांगतात, तुम्हा आम्हाला आवडणारी भक्ती जरी आपण करत असो, परंतु वास्तविक पाहता माझ्या भगवंताला काय आवडतं, महाराज आजच्या या अभंगामध्ये आपल्याला नमूद करतात, भगवंताला काय प्रिय आहे. वास्तविक पाहता आवड तर प्रत्येकाला आहे, पण 3 प्रकारची आवड आहे, देवाची, साधूची आणि मानवाची. मानवाची आवड खायला, नाचायला, घुमायला, फिरायला, IPL 20 ह्या मानवाची आवडी. साधूची जर आवड पाहायची ठरली तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुकी अखंडित. मानवाच्या सर्वसामान्य आवडी. इथं आलेल्यापैकी असं कुणाला वाटतं का हो आपण जावं म्हणजे माझं कीर्तन संपल्यावर आपल्या घरी झोपायला नाही, मरावं कुणाला वाटतं का? बसलेल्यापैकी वाटतं का? मरावं वाटत नसलं तरी मरावं लागतं, कारण नाशिवंत देहा पण सज धज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. आवडत जरी नसलं पण आलं की मात्र स्वीकारावं, सगळं काही सोडून मग जावं लागतं. म्हणून आवडी प्रत्येकाच्या वेगळी. एकदा एक व्यक्तीला मी विचारलं, माऊली काय आवडतं तुम्हाला? तात्या तो म्हटला, मला ना ताई कीर्तन फार आवडतं. म्हणलं हो ठीक आहे, कीर्तन आवडतं, पण कीर्तनातलं नेमकंच काय आवडतं? तुम्हाला खरं सांगू ताई, मला विठोबा रखुमाईच फार आवडते. म्हणलं का बरं? मला तिथून पुढं 10 मिनिटात कीर्तन संपतं, म्हणून मला विठोबा रखुमाई आवडते. म्हणलं हो ठीक आहे, पण विठोबा रखुमाईपेक्षा काय आवडतं? मला मग ज्ञानेश्वर माऊली तर लईच आवडते. म्हणलं का बरं? मला तिथून पुढं 2च मिनिटात कीर्तन संपतं. म्हणजे कुणाच्या काय आवडी, कुणाच्या काय आवडी. पण वास्तविक पाहता हे जीवन व्यतीत करत असताना देवाची आवड महत्वाची. म्हणून व्यवहारामध्ये दादा थोडा आवाज द्या माझ्या याचा. शिष्यानं गुरुला आवडतं ते करावं, सेवकानं स्वामीला आवडतं ते करावं, पत्नीनं पतीला आवडतं ते करावं आणि भक्तानं देवाला आवडतं ते करावं. पती आणि पत्नी या दोघांमध्ये दूध पाण्याची मैत्री असते. दुधानं पाण्याचा संग केला, पाण्यानं दुधाचा संग केला, फायदा दुधाचा का पाण्याचा? तुम्ही दुधात पाणी टाकीत नाही का? बोला ना मग.
फायदा दुधाचा का पाण्याचा? पाण्याचा. कारण दुधानं पाण्याला आपला रंग दिला, दुधानं पाण्याला आपली किंमत दिली आणि दुधानं पाण्याला आपली चव दिली. तसं पती पत्नीमध्ये असतं महाराज. पण त्याच्यामध्ये जर इरजण पडलं दुधामध्ये तर घटस्फोट झाल्याशिवाय राहत नाही. आजकाल कोर्टामध्ये जवळपास 30 ते 40% केसेस जर कशाच्या चालू असतील तर त्या घटस्फोटाच्या चालू आहे. एकमेकाला पती पत्नी समजून घेत नाही आणि त्यामुळं हे प्रमाण आजकाल वाढत चाललं. पण वास्तविक पाहता दोघांचं एकमेकांवरती प्रेम असणं अति महत्वाचं आहे. परंतु पती पत्नीचे भांडणं काही असे असतात महाराज की ते दिसायला भांडणं करताना दिसतात पण त्यांचं प्रेमही तितकंच असतं. आणि पती पत्नीच्या भांडणात तर चुकूनही माणसानं कधी पडू नये. आमची दिंडी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.